राहाता तालुक्यातील एकरुखे येथील माता वज्रेश्वरी हे जागृत देवस्थान असून हाकेला धावणारी नवसाला पावणारी अशी ख्याती असलेल्या या माता वज्रेश्वरीचा शारदीय नवरात्र उत्सवात अष्टमीच्या दिवशी होम प्रज्वलित करण्यात येतो। यासाठी वज्रेश्वरी प्रतिष्ठानच्या वतीनं पायी मशाल ज्योत आणली जाते। यावेळी युवा नेते डॉ सुजय विखे पाटील यांच्या हस्ते श्री कामाख्या माता गुवाहाटी आसाम येथून ज्योत प्रज्वलित करून ती एकरुखे येथे येण्यासाठी मार्गस्थ झाली आहे। डॉ सुजय विखे पाटील यांनी या युवकांना आणि प्रतिष्ठानचे अध्यक्ष देवेंद्र भवर यांना मागील वर्षाच्या शारदीय नवरात्र उत्सवात शब्द दिला होता, तुम्ही कामाख्या माता गुवाहाटी येथून ज्योत आणा, मी तुमच्यासोबत येथे येऊन एक दिवस तुमच्यासोबत असणार। हा शब्द त्यांनी पूर्ण केल्यानं सध्या शब्द पूर्ण करणारा नेता म्हणून त्यांची एक नवीन ओळख तयार झाली आहे। तर ते याविषयी बोलताना म्हणाले की मी भावनेच्या भरात बोललो होतो, परंतु वज्रेश्वरी आणि कामाख्या मातेचा महिमाच मोठा, माझ्याकडून तिनंच हा शब्द पूर्ण करून घेतल्याचं डॉ विखे यांनी सांगितलं। आणि सर्व ग्रामस्थांचे मनापासून आभार व्यक्त करतो की माननीय साहेबांना त्यांनी आशीर्वाद दिला। आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेब असतील आणि मुख्यमंत्री आमचे नेते फडणवीस साहेब असतील यांच्या नेतृत्वाखाली विखे पाटील साहेबांना अतिशय मोठी जबाबदारी दिली आणि त्या जबाबदारीचं पालन करत आज ज्योत घेऊन जात असतानाच ज्योत घेण्यापूर्वी आपण एकुरक्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवलेला आहे आणि ही मातेचीच कृपा आहे। 41 वर्षापासून ज्यासाठी मुलं पळाले त्यासाठी तो शब्द आपण आज आपल्या परिवाराच्या वतीने पूर्ण करता आला। मी कामाख्या मातेचरणी आणि वज्रेश्वरी मातेचरणी या सगळ्या युवकांचा पुढचा प्रवास अतिशय सुखाचा व्हावा, कुठल्याही प्रकारे कुठलं विघ्न येऊ नये अशी मी आमच्या परिवाराच्या वतीने माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या वतीने कामाख्या मातेचरणी प्रार्थना करतो। असंच एक संघ राहून आपण आपल्या समाजाचा आपल्या परिसराचा एकत्रित विकास करू हा या ठिकाणी विश्वास व्यक्त करतो। परत एकदा वज्रेश्वरी प्रतिष्ठानचे सर्व युवकांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो की या प्रकारचा उपक्रम त्यांनी हाती घेतला, माझ्या शब्दाला मान दिला आणि कामाख्या मातेतून आपण ही ज्योत घेऊन श्री वज्रेश्वरी प्रतिष्ठानच्या वतीने श्री क्षेत्र एकरुखे या ठिकाणी ही ज्योत घेऊन जाणार आहोत। परत एकदा सगळ्यांना अतिशय मनापासून शुभेच्छा, धन्यवाद। वज्रेश्वरी माता की जय, कामाख्या माता की जय, धन्यवाद। जय हिंद, जय श्रीराम। कार्यकर्त्यांना दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी माजी खासदार असलेले डॉ सुजय विखे पाटील तब्बल 3200 किलोमीटर दूर पोहोचल्याचं दिसून आलं। एकरुखे येथील वज्रेश्वरी प्रतिष्ठानच्या 77 तरुणांसोबत डॉ सुजय विखे पाटलांनी कामाख्या माता गुवाहाटी येथे पोहोचून एक दिवस त्यांच्यासोबत घालवला। तर सुमारे 3200 किलोमीटरचा पायी प्रवास करून हे सर्व कार्यकर्ते राहाता तालुक्यातल्या एकरुखे येथे पोहोचणार आहेत। एसएन मीडियासाठी प्रतिनिधी अविनाश डोखे, राहाता।